नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मल्हार मोनिकाला म्हणत असतो की मागच्या वेळी जेव्हा तू स्वराजचे कपडे जाळले होते तेव्हा तुला घराबाहेर काढलं होतं हे लक्षात आहे ना, आणि त्यावेळी फक्त स्वराजने विनंती केली म्हणून तुला घरात घेतलं होतं. पण यावेळी मात्र तसं होणार नाही. यावेळी फक्त तुला घरातून नाही तर आयुष्यातून काढून टाकेल. मग तुझे मम्मा डाडा कोणीही येऊ दे, मी मागे हटणार नाही. मंजुळाबाईंना तूच फसवलंय हे माहिती आहे मला, त्यामुळे आता जेव्हा त्या घरात येतील तेव्हा तू त्यांचं स्वागत पर्सनली करायचंय. त्या घरातून बेड्या घालून जाताना त्यांना जो काही त्रास झाला तो विसरला जाईल असंच स्वागत त्यांचं झालं पाहिजे. आणि ही रिक्वेस्ट नाही आहे माझी, तर ऑर्डर आहे. मोनिका म्हणते की मी असं काहीच करणार नाही. तेव्हा मल्हार तिला सांगतो की बरोबर 5 वाजता मंजुळाबाई इथे येतील, त्यामुळे औक्षणाचं ताट आणि सगळी काही तयारी झाली पाहिजे. आणि रेड कार्पेटसुद्धा तयार ठेव. आणि जर तू असं केलं नाही तर मी काय करेल हे तुला चांगलंच माहिती आहे. सो बी अ गुड गर्ल. मोनिकाचा मात्र प्रचंड संताप होत असतो. तर मल्हार स्वराजला म्हणतो की तुझी मंजुळा आई आता लवकरच घरी येणार आहे. स्वराज, मी असताना तुला कसलीच काहीच काळजी करण्याची गरज नाही. आणि असं तो मोनिकाकडे बघून बोलत असतो. मोनिकाचा मात्र पूर्ण संताप झालेला असतो. मोनिका आता चांगलीच कामाला लागलेली असते, कारण तिला 5 वाजेपर्यंत सगळं काही आवरायचं असतं. मोनिका फोनमध्ये बघून फुलांची रांगोळी घालत असते. पिहू देखील तिच्यासोबत असते आणि पिहू फक्त सेल्फीज काढत असते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. नंतर थोड्या वेळाने मोनिका फुगे फुगवत असते तर चैताली म्हणत असते की हो मॅडम, तुम्ही राहू द्या, आम्ही करतो ना. तर मोनिका म्हणते की नाही नाही, नको नको, मीच करते, मला आवडतं ना शेवटी. आणि मोनिका अगदी संतापाने ते फुगे फुगवत असते. त्यानंतर मोनिका डायनिंग टेबल सजवत असते आणि चैतालीला सांगते की चैताली, मी खाण्याचं सगळं काही रेडी करून ठेवलंय. चैताली म्हणते की ओके मॅम, मग मी फक्त चहा बनवते. मोनिका म्हणते की नाही नाही, चहा तू करू नको, चहासुद्धा मीच करणार आहे, मी आलेच 2 मिनिटात. असं म्हणून मोनिका तिथून निघून जाते. थोड्याच वेळात सर्व तयारी झालेली असते आणि सर्वजण बाहेरही आलेले असतात. ती सर्व तयारी बघून स्वराज मात्र खूप खुश होतो. स्वराज निरंजन मामाला म्हणतो की मामा, आता हे सर्व बघून आई खूप खुश होणार आहे ना. सर्व अगदी किती छान केलंय. इतक्यातच पिहू तिथे येते आणि मोनिकाला आवाज देत असते आणि म्हणत असते की मम्मा लवकर ये, 5 वाजायला फक्त 2च मिनिट बाकी आहे. मोनिका लगेचच रेड कार्पेट हातामध्ये घेऊन येते आणि रेड कार्पेट ती मंजुळासाठी तिथे टाकत असते. ज्यावेळी तिचं रेड कार्पेट टाकून होतं त्याच वेळी मंजुळाची एंट्री होते. आता मोनिका ही खाली बसलेली असते आणि मंजुळा ही रेड कार्पेटवरनं चाललेली असते आणि तिच्यावर फुलांचा वर्षाव देखील होत असतो. मोनिकाला मात्र या गोष्टीचा प्रचंड राग येत असतो. स्वराज लगेच जातो आणि मंजुळाला मिठी मारतो आणि म्हणतो की आई, तू माझ्यासाठी आलीस. मंजुळा विचारते की मग कसा आहे माझा झेंडू. तर स्वराज म्हणतो की आता तू आली असता म्हणजे चांगलाच आहे मी. स्वराज मोनिकाला म्हणतो की मनुका काकू, खरंच तुम्ही खूप छान तयारी केली माझ्या आईच्या स्वागताची. मल्हार मोनिकाला इशारा करून सांगतो. तर मोनिकाला लगेच समजतं. मोनिका चैतालीच्या हातातून लगेचच आरतीचं ताट घेते. मोनिका आता मंजुळासमोर उभी असते. तर मंजुळा मोनिकाची हालत बघून म्हणत असते. मंजुळा मोनिकाला म्हणत असते की मी तुम्हाला शब्द दिला होता ना, तुम्हीच मला या घरातून हकलवलं आणि तुम्हीच आता माझं जंगी स्वागत करून मला या घरात परत घेऊन याल. मोनिकाला देखील तो क्षण आठवत असतो, परंतु मोनिका फेक हसत असते. मंजुळा म्हणते की हसू तर आहे चेहऱ्यावर, पण मनापासून नाही. असं नाही हा मोनिका मॅडम, हसण्यासाठी काय आपल्याला टॅक्स नाही लागत. चला बरं, मला मनापासून हसवून दाखवा बरं. मोनिकाला मात्र तिचा खूप राग येत असतो, परंतु तिला चेहऱ्यावर हसूही ठेवणं महत्त्वाचं असतं. मंजुळा म्हणते की अंग असं. बरे चला ओवाळा आता. आणि मग मोनिका स्वतःच्या हाताने मंजुळाचं औक्षण करत असते. मोनिकाचा मात्र आतून खूप जळफळाट होत असतो, परंतु तिला तरीही चेहऱ्यावर हसू ठेवणं महत्त्वाचं असतं. तर इकडे थोड्या वेळाने मोनिका इलाला कॉल करते आणि म्हणते की मम्मा, मी तुझ्यामुळे खूप अपसेट आहे. मला इतका त्रास होतोय की तू इमॅजिनसुद्धा करू शकत नाहीस. मंजुळा पोलिसांच्या कस्टडीतून सुटली नाही पाहिजे हे मी तुला सांगितलं होतं ना. मम्मा अगं, ती फक्त सुटली नाहीये तर ती इथे परत आली आहे माझ्या डोक्यावर नाचायला. तिला म्हणते की हो, पोलिसांनी मला सांगितलंय, परंतु तू आता तिला डॉमिनेट करू देऊ नकोस. मोनिका म्हणते की वा मम्मा, इथे एकदा येऊन तर बघ इथे काय चाललंय ते. मल्हारने माझ्याकडून ग्रँड वेलकम करून घेतलंय तिचं.
ईला म्हणत असते की हे सर्व फक्त तुझ्या त्या मूर्ख जाऊ म्हणजे क्षमामुळे होतंय सगळं. मोनिका म्हणत असते की मम्मा, परंतु या सगळ्या गोष्टीमुळे मंजुळा खूप हर्ट झाली आहे आणि त्यामध्ये काहीही करू शकते. तिला म्हणते की 1 मिनिट, तू जास्त पॅनिक होऊ नकोस. त्या क्षमाने सांगितलंय का की हा सगळा प्लॅन तुझा होता म्हणून? मोनिका म्हणते की नाही मम्मा, क्षमा वहिनीसारखी मूर्ख आणि चांगुलपणाचा आव असलेली लोक आहे ना, स्वतःला कितीही जरी त्रास झाला तरीही ती दुसऱ्यांना अडकवत नाहीत. पण ती मंजुळा तर 1 नंबरची चॅप्टर बाई आहे. मंजुळा काहीही करू शकते आणि तसंही मल्हार आणि मंजुळाला माझ्यावर डाऊट आहेच. मम्मा, जर मंजुळाने माझ्या आणि सनीच्या अफेअरबद्दल सगळ्यांना सांगितलं तर? तिला म्हणते की तू एक काम कर, तू आता स्वराजला पटवून दे. त्याला हे पटवून दे की तुझा या सगळ्यामध्ये कुठलाही रोल नव्हता. कारण मंजुळा आणि मल्हार दोघंही दरवेळी स्वराजमुळेच ट्रिगर होतात. स्वराज जर तुझ्या खिशामध्ये असला तर तुझं काम सोपं होईल आणि त्या मंजुळाचं काय करायचं ते मी बघते. तर इकडे मंजुळा तिच्या खोलीमध्ये बॅग घेऊन आलेली असते आणि तिला बेडवर एक पेपर दिसतो. त्या पेपरमध्ये मंजुळाच्या चोरीची न्यूज असते. ते बघून मंजुळाला खूप राग येतो आणि ती जोरात तो पेपर खाली फेकून देते. की आता स्वराज तिथे येतो तर मंजुळा म्हणत असते की कोट्यावधीच्या चोऱ्या करतात लोक आणि माझा फोटो लावलाय मेल्यांनी. स्वराजने ते ऐकलेलं असतं. स्वराज मंजुळाला म्हणतो की मला वाचता येत नाही आई, परंतु खूप वाईट लिहिलंय ना लोकांनी तुझ्याबद्दल. आई सॉरी. तर मंजुळा म्हणते की सॉरी तू कशाला म्हणतीयस? स्वराज म्हणतो की मी बाप्पाला प्रार्थना केली होती की तू माझ्या आईला घरात पाठवून दे आणि त्याने पाठवलंही. पण तुला त्रास होतो ना इथे. क्षमा मावशींतर्फे सुद्धा मी तुझी माफी मागतो. मंजुळा म्हणते की अगं येडी का खुळी तू, तुझ्यामुळे काहीही झालं नाही, उगाच काहीतरी विचार करते. असं म्हणून ती स्वराला जवळ घेते. स्वराला म्हणते की आता अजिबात घाबरायचं नाही आणि मनामध्ये म्हणत असते की जिने मला या सगळ्यामध्ये अडकवलंय ना, आता फक्त तिनेच घाबरायचं. इतक्यातच मोनिका तिथे येते. तर मंजुळा तिला बघून म्हणते की स्वराज, ज्यांचे कर्म वाईट असतात ना तेच लोक घाबरतात. आपण कोणाचं वाईट केलंय का? नाही ना, मग आपण कसं बिनधास्त जगायचं काय मोनिका मॅडम? मोनिका म्हणते की हो. मंजुळा म्हणते की तुला माहिती आहे, जेव्हा मी जेलमध्ये गेले तेव्हाच मला माहीत होतं की मला काय बी होणार नाही, पण यामुळे मात्र माझा खरेपणावरचा विश्वास आता दुप्पट झालाय. आता मात्र मी इथून कुठेही जाणार नाही. काय मोनिका मॅडम, बरोबर ना? मोनिका म्हणते की हो ना बरोबर. आणि स्वराजने तुम्हाला सांगितलं सुद्धा असेल की तो आजारी असताना मी त्याची किती काळजी घेतली. स्वराज म्हणतो की हो आई, खरंच मनुका काकूने माझी खूप काळजी घेतली. मंजुळा म्हणते की वय ग बाळा, काळजीत असलेला माणूस काळजी घेणार नाही का? मोनिका म्हणते की स्वराज बाळा, तुझं खाण्याचं मी किचनमध्ये ठेवलंय, जा पिहूसोबत खाऊन ये. मग स्वराज लगेचच तिथून जातो. तर मोनिका ही मंजुळाला मस्का मारत असते आणि म्हणत असते की मंजुळा टीचर, इथं जे काही झालं ना त्यामध्ये माझा अजिबात हात नाही आहे. इनफॅक्ट तुम्ही इथं परत आल्याचा मला खूप आनंद झालाय. मंजुळा म्हणते की अगदी ओसांडूनच वाहतोय तुमच्या चेहऱ्यावरून तो. मोनिका म्हणते की ॲक्च्युली हे सगळं ना क्षमा वहिनीने केलंय. तिने जर तिची चूक कबूल केली नसती ना, तर तुमच्या सामानात हार ठेवण्याचा तिचा व्हिडिओ आहे तो मी तिला दाखवून ती कंप्लेंट मागे घ्यायला सांगितली असती. मंजुळा म्हणते की मग कुठल्या मुहूर्ताची वाट बघत होता? मोनिका म्हणते की काही नाही हो, ती स्वतः कधी कबूल करते याचीच मी वाट बघत होते. मंजुळा म्हणते की बरं ठीक आहे. आणि असं म्हणून ताटातला एक घास ती मोनिकाला भरवते आणि म्हणते की मोनिका मॅडम, खूप खूप थँक्यू. स्वराजची काळजी घेतल्याबद्दल, माझं जंगी स्वागत केल्याबद्दल मनापासून थँक्यू. आणि नंतर पुन्हा दुसरा घास भरवते आणि म्हणते की ढोलके, तुझी नाटकं काय मला कळत नाहीत. क्षमा वहिनींनी जरी तुझं नाव घेतलं नसेल तरी हे काम तुझंच आहे हे मला माहिती आहे. मला आणि स्वराजला जो काही त्रास झाला त्याची परतफेड तर तुला करावीच लागेल. त्यामुळे आता तू तयारच राहत, वाट लागणार आहे तुझी. आता काही तासांमध्येच बघ काय होतं ते. माझ्या थोबाडावर शाई फेकायला लावली होतीस ना, आता तुझा मेकअप तर होणारच. आणि असं म्हणून ताटात असलेला सॉस ती मोनिकाच्या चेहऱ्याला लावते आणि म्हणते की लय झाक दिसतेस बघ, बघ एकदा आरशात बघ. असं म्हणून मंजुळा तिथून निघून जाते. तर मोनिका आरशामध्ये बघत असते. मोनिकाला मात्र प्रचंड राग येत असतो. तर इकडे विजय मल्हारला म्हणत असतो की अरे मल्हार, पोलीस स्टेशनमधून इन्स्पेक्टरचा फोन आला होता. स्वराज हे बोलणं ऐकत असतो. अरे त्या प्रॉपर्टी एजंटला तू अगदी जीव जाईपर्यंत मारलंस. तर मल्हार म्हणतो की त्याने कामच तसं केलं होतं. विजय म्हणतो की अरे मग कायदा हातात घ्यायचा का? त्याचा जर जीव गेला असता तर कुठल्या भावात पडला असतं आपल्याला? एरवी तू एवढा शांत असतोस, असा कसा भडकला त्याच्यावर? नशीब मी त्या इन्स्पेक्टरबद्दल बोललो नाही तर तो कंप्लेंट करणार होता तुझ्या विरोधात. तेव्हा मल्हार बोलतो की तो वैदेहीला जे काही बोलला ना त्याने तर माझं डोकंच सटकलं. आणि वैदेहीचं नाव ऐकून स्वराजला मात्र खूप आनंद होतो. मल्हार म्हणत असतो की ऐनवेळी जर वैदेहीने मला नसतं अडवलं तर मी त्याला मारूनच टाकलेलं असतं.
स्वराज मनात म्हणत असतो की याचा अर्थ बाबासुद्धा आईला वैदही समजू राहिलेत. तर स्वराज लगेचच तिथून निघून जातो. तर विजय मल्हारला थांबवतो आणि तो मल्हारला म्हणतो की मंजुळाबाईंना तू वैदही म्हणतोयस. मल्हार, वैदही या जगात नाहीये आणि त्या मंजुळाबाई फक्त वैदहीसारख्या दिसतात. आणखी एक मल्हार, तुझा संसार आहे आणि वैदही तुला सोडून गेलीये. तुझ्या बुद्धीला जे काही कळतंय ते मनाला सुद्धा कळू दे. तर इकडे स्वरा अगदी नाचत नाचत निरंजनकडे येते आणि निरंजनला गोल गोल फिरवत असते. तर निरंजन म्हणतो की आज माझी भाची खूपच खुश दिसून राहिली. स्वरा म्हणते की मामा तुम्हाला विचारणार नाहीयेस का मी आज एवढी खुश का आहे ते. निरंजन म्हणतो की मला माहिती आहे ती मंजुळा आल्यामुळे तू एवढी उड्या मारून राहिली आहे ना. कोण म्हणेल ही मुलगी एवढ्या दिवस आजारी होती. स्वरा म्हणते की मामा तुला तर काही कळतच नाही. अरे मी जे बाप्पाकडे मागितलं होतं ना तर बाप्पा आता लवकरच ते खरं करणार आहे. आईने मला प्रॉमिस दिलंय की ती मला कधीच सोडू जाणार नाही आणि आता बाबांना सुद्धा कळलंय की मंजुळा आई त्यांची वैदही आहे म्हणून. निरंजन म्हणतो की स्वरा अगं काय बोलतीये तू. मल्हार साहेबांना असं मंजुळाबद्दल का वाटून राहिलंय. स्वरा म्हणते की आता बाबाला सुद्धा कळलंय मंजुळा आई त्यांची वैदही आहे म्हणून. निरंजन म्हणतो की अगं स्वरा तुला कोणी सांगितलं की मल्हार साहेब वैदहीबद्दल असा विचार करताय ते. तेव्हा स्वरा सांगते की मी आज विजय काका आणि बाबांमधलं बोलणं ऐकलं. बाबा म्हणत होते की माझ्या वैदहीला जर त्रास दिला तर मला चालणार नाही. याचा अर्थ ते मंजुळा गुरुजी नाही तर वैदही समजून राहिले. आणि हे सर्व कोण घडवतं तर बाप्पा घडवतो बाप्पा. म्हणून तर मी एवढी खुश आहे. आणि ती पुन्हा निरंजनला गोल गोल फिरवत असते. निरंजन स्वराला जवळ घेतो आणि मनामध्ये म्हणत असतो की बाप्पाच्या मनातलं बाप्पालाच माहिती. पण बाळा तुला आईचं प्रेम हे मिळायलाच हवं. खूप दुःख सोसलंय तू एवढ्याशा वयात. माझे आशीर्वाद तर कायम तुझ्या पाठीशी आहेत. आणि एवढं बोलून आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मंजुळाने मोनिकाला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि ती मोनिकाला म्हणत असते की ढोलके आज एक गेम खेळूयात का आपण. मोनिका विचारते की कसला गेम. मंजुळा म्हणते की घराबाहेरच्या गल्लीमध्ये एक लाल रंगाची गाडी आहे. त्या गाडीमध्ये मी एक बॅग ठेवली आहे आणि त्या बॅगमध्ये तुझी आणि तुझ्या त्या झेमण्या सनीची मी गुलाबी पत्र ठेवली आहेत. आणि हे ऐकून मोनिकाला मात्र मोठा धक्का बसतो. तर मोनिका त्या गाडीत जवळ जाते आणि त्या गाडीतून ती बॅग घेऊन पळत असते. तर मोनिकाच्या मागे लोक लागलेली असतात आणि ते म्हणत असतात की चोर चोर पकडा तिला. मोनिका पळत असते आणि पुढे चिखल असतो. तर त्या चिखलाच्या खड्ड्यामध्ये जाऊन मोनिका पडते. मोनिका संपूर्ण चिखलाने माखलेली असते आणि मोनिकाचा खूप संताप होत असतो. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.